Hello dear students, I welcome you all. Today we are going to learn the third topic in the first section. The title of the topic is The Cop and the Anthem. This story is written by O. Henry, William Sidney Porter, an American writer who is well known by his pen name O. Henry. He was a voracious reader since his childhood. आज आपण जो पाठ शिकणार आहोत ती एक कथा आहे ओ हेनरी यांनी लिहिलेली. ओ हेनरी हे एक अमेरिकन लेखक होते. अगदी बालपणापासूनच वाचनाची भूक असलेला हा व्यक्ती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. त्यांनी एक विनोदी साप्ताहिक चालू केलं होतं, द रोलिंग स्टोन. द रोलिंग स्टोन हे त्या साप्ताहिकाचं नाव आहे. When the venture failed, he joined the Boston Post as a reporter, a columnist, and occasional cartoonist. जे साप्ताहिक त्यांनी चालू केलं होतं यामध्ये तो अयशस्वी झाला. त्यामुळे त्यांनी एक वार्ताहर म्हणून, एक स्तंभलेखक म्हणून किंवा एक व्यंगचित्रकार म्हणून आपलं काम चालू केलं. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. ही जी कथा आहे ती ओ हेनरी यांच्या प्रसिद्ध कथांपैकी एक आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज्ड द टर्म smile with tears, which implies his twisted way of thought and endings in almost every story. ओ हेनरी यांच्या प्रत्येक कथेचा शेवट जर आपण पाहिला तर त्यांच्या कथेचं वर्णन करताना अनेक जण एक टर्म वापरतात, स्माईल विथ टीयर्स. हसू आणि अश्रू ही टर्म त्यांच्या कथांसाठी वापरली जाते. कारण प्रत्येक कथेचा शेवट हा अनएक्सपेक्टेड असतो. म्हणजे ओ हेनरी यांची कथा वाचल्यानंतर आपल्याला हसूही येतं आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रूही असतात. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज अ वेगाबॉन्ड. या कथेमधला जे मुख्य पात्र आहे, जो नायक आहे, त्याचं नाव आहे सोफी आणि तो एक वेगाबॉन्ड आहे. वेगाबॉन्ड या शब्दाचा अर्थ आहे की ज्याला राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आसरा नाही, निवारा नाही, असा एक व्यक्ती. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. आणि हा जो सोफी आहे त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. हिवाळ्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी सोफीकडे कुठल्याही प्रकारचा निवारा नसल्यामुळे सोफी जो आहे त्याला असं वाटतं की आपण जेलमध्ये गेलं पाहिजे किंवा अटक आपल्याला झाली पाहिजे. The story ends in an unexpected way. या कथेचा शेवट हा अनपेक्षित पद्धतीने होतो. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज futile attempts to get arrested in a very humorous way. लेखकाने सोफी जे वेगवेगळे प्रयत्न करतो स्वतःला अटक करून घेण्यासाठी ते अतिशय विनोदी पद्धतीने या कथेमध्ये सांगितलेलं आहे. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. द कॉप अँड द अँथम ही कथा फ्रीडम आणि कन्फाइनमेंट याबद्दल आहे. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट म्हणजे इम्प्रिझनमेंट, जेल किंवा कैद. इनिशियली सोफी feels
that there is freedom from miseries and worries in confinement, that is prison. सोफी जो आहे त्याला असं वाटतं की अटक होण्यामध्ये, कैदेमध्ये राहण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. म्हणजे बाहेर राहण्यामध्ये जे दुःख आहे, चिंता आहे, त्यापासून मुक्त होण्यासाठी त्याला असं वाटतं की आपण अटक होऊन जेलमध्ये राहायला पाहिजे. The notes of anthem transform him from within and he resolves to work hard. एके दिवशी हा सोफी प्रार्थनेच्या ओळी ऐकतो आणि त्याच्यामध्ये बदल घडून येतो आणि तो असं ठरवतो की आता आपण कठीण परिश्रम करायचे. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेथ ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ. चांगलं वागण्यामध्ये खरं स्वातंत्र्य आहे हे त्याला कळतं. परंतु एक विडंबन या ठिकाणी सोफीला जाणवतं. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. ज्यावेळेस त्याला अटक करण्यात येते आणि शिक्षा देण्यात येते. नाव लेट अस स्टार्ट द स्टोरी द कॉप अँड द अँथम. फर्स्ट पॅरेग्राफ. सोफी left his bench and strolled out of the square and across the level of sea asphalt, where Broadway and Fifth Avenue flew together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. सोफी एका बेंचवरती बसलेला होता. तो बेंचवरून उठला आणि एका चौकाच्या दिशेने जिथे डांबरीकरण केलेलं होतं त्या मार्गाकडे तो निघाला, ज्या ठिकाणी ब्रॉडवे अँड फिफ्थ अवेन्यू ही दोन ठिकाणं एकत्र येतात आणि ब्रॉडवे जो आहे तिथे गेल्यानंतर एका मोठ्या हॉटेलसमोर तो उभा राहिला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोफीला आत्मविश्वास होता. फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड असा उल्लेख या ठिकाणी आहे. म्हणजे कमरेपासून वरच्या भागावर त्यांनी जे कपडे घातलेले होते त्यामुळे त्याला पूर्ण विश्वास होता की आपण या हॉटेलमध्ये प्रवेश करू शकतो. कारण हे श्रीमंतांचं हॉटेल होतं, एक लक्झुरियस हॉटेल होतं ज्या ठिकाणी केवळ श्रीमंत लोकांना प्रवेश दिला जात होता. म्हणून यांनी जे कपडे परिधान केलेले आहेत त्यापैकी कमरेच्या वर जे कपडे परिधान केलेले आहेत त्यावर त्याला विश्वास होता. ही वॉज शेवन, त्याने दाढी केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. त्याचा कोट आकर्षक होता, नीटनेटका होता. त्याने बो देखील लावलेला होता जो त्याला थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी भेटवस्तू म्हणून देण्यात आलेला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिज. म्हणजे तो जर त्या हॉटेलमध्ये टेबलपर्यंत पोहोचू शकला असता किंवा टेबलवर जाऊन बसू शकला असता तर त्याच्या अंगावर जे कपडे परिधान केलेले आहेत त्यापैकी खालचा भाग जो आहे तो इतरांना दिसला नसता किंवा त्यावर जर संशय आला नसता तर तो यशस्वी झाला असता. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. म्हणजे कमरेच्या वर जो कपडे घातलेले त्यांनी आहेत, जो कोट घातलेला आहे ते पाहून तिथल्या वेटरला कुठल्याही प्रकारचा संशय त्याच्याबद्दल आला नसता. अ रोस्टेड मेलार्ड डक थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. सोफीने असा विचार केला की आत गेल्यानंतर तो
काही वस्तूची ऑर्डर देईल. त्यामध्ये रोस्टेड मॅलॉड डक म्हणजे बदक, आपण त्याला म्हणतो डक, भाजलेला बदक, त्याचबरोबर अ बॉटल ऑफ वाईन, देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड सिगार. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण आत गेल्यानंतर आपल्याला ऑर्डर देता येईल किंवा त्याचा आस्वाद घेता येईल असं त्याला वाटलं. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि यासाठी $1 एवढे पैसे लागतील, पुरेसे असतील असं त्याला वाटलं. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फॉर एनी एस्टीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजर. म्हणजे कॅफे मॅनेजर याचा सूड उभेल एवढी जास्त रक्कम ती नव्हती असं त्याला वाटलं. अँड येट द मीट वुड लीव हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू खाल्ल्यानंतर त्याचं पोट भरेल आणि तो विंटर आयलँड म्हणजे ज्या ठिकाणी त्याची जायची इच्छा आहे, जेलमध्ये जायची इच्छा आहे, तर तिथं जाईपर्यंत आपलं पोट भरलेलं असेल किंवा आपली भूक भागेल असं त्याला वाटत होतं. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, परंतु ज्यावेळेस त्या हॉटेलच्या दारामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं, द हेड वेटर्स आई फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर. त्या ठिकाणी जे वेटर होते त्यातल्या प्रमुख वेटरची नजर याच्या पॅन्टवरती किंवा फाटलेल्या पॅन्टवरती पडली. अँड डिकेडंट शूज, ओल्ड शूज, याचे जुने बूट, फाटलेली पॅन्ट याकडे त्या वेटरचं लक्ष गेलं. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम अबाउट. आणि मग ते वेटर्स जे आहेत त्यांचे हात जे स्ट्रॉंग होते त्याला बाहेर हाकलण्यासाठी तयार होते. अँड कन्वेड हिम इन सायलेन्स, म्हणजे काहीच न सांगता ह्याच्या हे लक्षात आलं. अँड हेज टू द साईडवॉक, त्याच्याही लक्षात आलं की आपल्याला इथे प्रवेश मिळणार नाही कारण आपली पॅन्ट फाटलेली आहे, आपले बूट म्हणजे जुने झालेले आहे, त्यामुळे आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण या हॉटेलमधलं बिल देऊ शकणार नाही हे त्या वेटरच्या लक्षात आलं. अशी जाणीव सोफीला झाली म्हणून तो घाईने बाजूला गेला. साईडवॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेस ऑफ मॅनास्ड मॅलार्ड. आणि मग त्याची जी इच्छा होती या सगळ्या वस्तू खायची तर ती पूर्ण झाली नाही. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. आणि मग तो परत त्या मोठ्या रस्त्याकडे निघाला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. त्याची जी इच्छा होती की आपण जेलमध्ये जायचं आहे तर ती एवढी सोपी नव्हती याची जाणीव त्याला झाली. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. मग त्याने असं ठरवलं की आपल्याला जे अपेक्षित ठिकाणी जायचं आहे म्हणजे जेलमध्ये जायचं आहे, अटक व्हायची आहे आणि थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी निवारा मिळवायचा आहे, तर तो एवढा सोपा मार्ग नाही असं त्याला जाणवलं. लिंबो या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे अ बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. ॲट a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. 6th Avenue या ठिकाणी एक दुकान होतं आणि अतिशय आकर्षक अशा वस्तू त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या होत्या. आणि सोफी took a stone and dashed it through the glass. सोफीने काय केलं, एक दगड उचलला आणि त्या दुकानाचा जो काच आहे त्या काचेवरती फेकला. People came running round the corner. A policeman in the lead. लोक त्या दिशेने धावत आले आणि समोर एक पोलीस
त्याच्या पाठीमागे हे लोक धावत त्या ठिकाणी आले. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट. सोफी आपल्या खिशामध्ये हात घालून थांबलेला होता. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन. आणि पोलिसांच्या ड्रेसवर किंवा त्यांची जी वर्दी असते त्यावर जे ब्रास बटन आहे त्याकडे तो पाहून हसत होता. वेअर इज द मॅन दॅट टर्न दिस, इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटेडली. तो पोलीस अधिकारी जो आहे त्यांनी विचारलं की तो व्यक्ती कुठे आहे ज्यांनी हा काच फोडला. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी विथ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. सोफीने अगदी सहजपणे त्या अधिकाऱ्याला सांगितलं की तुम्हाला असं वाटत नाही का की यामध्ये माझा हात असेल. द पोलिसमॅन रेफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. परंतु तो पोलीस अधिकारी जो आहे तर त्यांनी सोफीचं म्हणणं जे आहे त्याकडे दुर्लक्ष केलं, ते ॲक्सेप्ट केलं नाही. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. कारण एखाद्या व्यक्तीने खिडकी फोडली असेल तर ते असे पोलिसाला बोलत उभे राहत नाहीत. दे टेक टू देअर हील्स. म्हणजे ते पळून जातात किंवा धावतात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. एक व्यक्ती धावताना त्या पोलिसाला दिसला. द मॅन वॉज रनिंग टू कॅच अ कार. म्हणजे एक टॅक्सी किंवा कार मिळवण्यासाठी तो व्यक्ती धावत होता. तो त्या पोलिसाला दिसला. विथ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द परश्यूट. आणि त्या पोलिसाने आपली काठी उगारून त्या व्यक्तीचा पाठलाग करायला सुरुवात केली. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. सोफीला आपला तिरस्कार वाटला कारण त्याचा प्रयत्न वाया गेला होता. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी याला न पकडता तो टॅक्सी पकडण्यासाठी धावणारा जो माणूस आहे तो दोषी आहे किंवा त्यांनी काच फोडलेला आहे असं वाटल्यामुळं तो पोलीस अधिकारी त्या व्यक्तीच्या मागे धावत गेला आणि सोफीला परत अपयश आलं अटक करून घेण्यामध्ये. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. त्या रस्त्याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला एक हॉटेल होतं जे फारसं मोठं किंवा लक्झुरियस हॉटेल नव्हतं आणि त्याच्यासाठी एक संरक्षण असणारा हॉटेल ते होतं. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. आणि त्या ठिकाणी भूक लागलेल्या व्यक्तींना पोटभर जेवण मिळायचं, ते देखील कमी पैशामध्ये. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. त्या ठिकाणची जी क्रॉकरी होती म्हणजे भांडे होते ते अतिशय जाड होते. द ॲटमॉस्फिअर वेअर थिक. त्या ठिकाणी खूप गर्दी असायची. इट्स सूप अँड नॅपरी थिन. आणि त्या ठिकाणचं जे सूप किंवा लोक जे कपडे घालायचे त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जाणारे ते देखील साधे होते. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आता या ठिकाणी त्याच्यासमोर कुठलंही आव्हान नव्हतं. तो सहजपणे या हॉटेलमध्ये प्रवेश करू शकत होता. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफस्टेक, फ्लॅपजॅक, डॉनट्स अँड पाय. त्याने या हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि काही वस्तू त्यांनी मागवल्या. बीफस्टेक, फ्लॅपजॅक, डॉनट्स अँड पाय या खाण्याच्या वस्तू आहेत. म्हणजे बीफस्टेक ही मांस असलेली वस्तू आहे किंवा खाद्यपदार्थ आहे. फ्लॅपजॅक हे ओटपासून बनवलेला एक प्रकारचा केक असतो. अँड पाय, पाय मीन्स बेक्ड डिश, एक भाजलेली अशा प्रकारची खाण्याची वस्तू असते. देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटली स्ट्रेंजर्स. सोफीने त्या वेटरला सांगितलं
की माझ्याकडे पैसे नाहीत आणि या ठिकाणी मी अनोळखी आहे, कोणीही मला ओळखत नाही. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोफी, अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग. आणि तो त्या वेटरला सांगतो की चला कामाला लागा, पोलिसाला बोलवा आणि माझ्यासारख्या सभ्य व्यक्तीला वाट पाहायला लावू नका. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर. परंतु तो वेटर म्हणाला की तुझ्यासाठी पोलीस बोलवल्याची गरज नाही. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड ॲन आई लाईक चेरी. म्हणजे छोटे डोळे असलेला तो व्यक्ती अगदी गोड आवाजामध्ये त्यांनी त्याला सांगितलं की तुझ्यासाठी पोलीस बोलवण्याची गरज नाही. हे कॉन. आणि त्याने आपल्या दुसऱ्या एका सहकार्याला, दुसऱ्या एका वेटरला त्यांनी बोलवलं. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेमेंट, टू वेटर्स पिच्ड सोफी. आणि या वेटर्सनी त्याला उचलून रस्त्यावरती फेकलं. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स. म्हणजे कार्पेंटरचा टेप जो असतो तो जसा ओपन होतो जॉईंट बाय जॉईंट, तसा सोफी देखील हळूहळू आपल्या जागेवरून उठला. अँड डस्टेड हिज क्लॉथ्स. आपल्या कपड्यावरची धूळ त्यांनी झटकली. अरेस्ट सीम्ड नाव बट ॲन इल्युसिव्ह ड्रीम. अटक होणं हे त्याला आता अशक्य असं स्वप्न वाटत होतं. डिफिकल्ट टू फाइंड. इल्युसिव्ह या शब्दाचा अर्थ आहे डिफिकल्ट टू फाइंड. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. ज्या ठिकाणी त्याची जायची इच्छा होती ते आता खूप दूर आहे असं त्याला जाणवत होतं. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. दूरवरती एका औषधाच्या दुकानावरती एक पोलीस थांबलेला होता, तो देखील याच्याकडे पाहून हसत होता. In the first part of this story, we shall stop here. In the second part, we shall see whether Sophie becomes successful in getting himself arrested and how the story ends. So, see you in the second part of the story. Till then, have a nice day. Thank you.